नमस्कार मंडळी. तर मी आज आली आहे काळा चौकीच्या बाप्पाच्या दर्शनाला. गर्दी खूप होती, त्यावरूनच कळत होतं की आतमध्ये जाण्यासाठी आपल्यालाही खूप वेळ लागणार आहे. तरी पण माझा हट्ट होता की बाप्पाचे दर्शन घ्यायचेच. ह्या ठिकाणी भाविक उभे आहेत, ती आहे चाळ, आणि या छोट्याशा चाळीच्या मार्गातनं गणपती बाप्पाची मूर्ती आणली जाते. हीच तर फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. भाविकांच्या गर्दीतून मीही पुढे पुढे जात होते आणि ज्याप्रमाणे एखादं पुराण काळातील मंदिर खूप सुशोभित केले जाते त्याप्रमाणे आणि येथील कलाकृती उभारली होती. समोर नंदी होता. बाप्पाची शोभा वाढवण्यासाठी जणूगाई या नागांनी सुद्धा आपली हजेरी लावली होती. सुंदर अशा कलाकृतीने हे मंदिर उभारले होते. एका क्षणासाठी तर आम्ही विसरूनच गेलो होतो की आपण एका चाळीच्या छोट्याशा मार्गातून आतमध्ये आलो आहोत. तुम्ही पाहू शकाल, प्रत्येक भाविकाची त्या कलाकृतीवर नजर होती, कारण सुंदर दिखावा उभारला होता आणि त्या कलाकाराला खरंच मानलं पाहिजे. कौतुकाची गोष्ट अशी आहे की ही कला फक्त 10 दिवसांसाठी असते, पण ही कला सादर करताना अगदी जीव ओतून, प्राण ओतून, मनापासून केली जाते. कुणासाठी माहिती आहे? तर या सुंदर बाप्पासाठी. हे बाप्पाचं रूप पाहिल्यानंतर तर नजरच हटत नव्हती. महादेवाच्या अवतारात उभारलेली ही मूर्ती अगदी सुंदर आणि देखणी होती. अशा प्रकारे अशी भव्य, सुंदर आणि देखणी रुबाबदार मूर्ती पाहिल्यानंतर, बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुन्हा या सगळ्या कलाकृतीकडे अगदी एकदा पुन्हा नजर फिरवली आणि हळूहळू बाप्पाचं दर्शन घेतलं आणि प्रवेशद्वारातनं बाहेर निघालो. तर अशा प्रकारे सुंदररित्या आम्हाला सुद्धा काळा चौकीच्या बाप्पाचं दर्शन घेता आलं. प्रश्न पडला होता की एवढ्या छोट्याशा गल्लीतून बाप्पाला कसे आणले जात असेल. तर काळा चौकीचा बाप्पा तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. गणपती बाप्पा मोरया.